छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना कोणताही भेदभाव केला नाही। आज त्याच आदर्शावर आधारित शिवराज्याभिषेक दिन सर्व धर्मीयांचा आणि सर्व समाज घटकांचा सण म्हणून साजरा करण्याचा निर्धार अखिल भारतीय मराठा महासंघाने व्यक्त केलाय। शाहू महाराजांच्या स्मरणस्थळी पार पडलेल्या बैठकीत यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनासाठी भव्य आयोजनाची रूपरेषा आखण्यात आली। राजर्षी शाहू स्मारक भवन इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकारानं शिवराज्याभिषेक दिनासाठी नियोजन बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य उभं केलं। आजच्या काळातही शिवराज्याभिषेक दिन हा केवळ उत्सव न राहता एक सामाजिक जागृतीचा पर्व ठरावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या बैठकीत बोलताना वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। यंदाचा उत्सव वृक्षारोपण, पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक, ऐतिहासिक व्याख्यानमाला अशा विविध उपक्रमांनी समृद्ध केला जाणार आहे। मिरवणुकीत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। यावेळी या बैठकीत भारतीय लष्कराचा सार्वजनिक सन्मान करण्यात यावा आणि मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाची साताऱ्यात नव्याने उभारणी व्हावी असे 2 मुद्दे पारित करण्यात आले। यावेळी या बैठकीला शाहीर दिलीप सावंत, संयोगिता देसाई, चंद्रकांत चव्हाण, अवधूत पाटील, उदय लाड, अशोक भंडारे, किशोर घाटगे, विजय शिंदे आदींची उपस्थिती होती।